कॅमेरा स्टार्ट. आमच्या चॅनलच्या सर्व दर्शकांना आमचा नमस्कार. आपण एका महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील सर आहेत. नमस्कार. आपण सर नमस्कार. नमस्कार. आपण एका महत्त्वाच्या विषयाला घेऊन याची चर्चा करणार आहोत. ती चर्चा म्हणजे आपण नेपाळमधली सध्याची स्थिती आणि त्याच पद्धतीने भारतातली सध्याची स्थिती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सर मला एक सांगा की कुठल्याही गोष्टीला दोन पैलू असतात. तर सर्वात प्रथम आपण नेपाळच्या दोन पैलू आपण कसे पाहतो, सकारात्मक आणि नकारात्मक? असं आहे की मला नेपाळला जाण्याची संधी मिळालेली आहे. प्रचंड, पुष्पकमल यांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांना संविधान करायचं होतं. हिंदू राष्ट्र नावाची संकल्पना मोडीत काढायची होती. तेव्हा आम्ही राहिलो तिथं संविधानाच्या करताना. तर मी असं बघितलं की आता हे जे उद्रेक झाला त्यानंतर प्रचंड आणि पुष्पकमल काय वेगळे नव्हते. देवबा, हा केपी, हे सगळे जे होते केपीच म्हणतात, केपी आउट. तर हे सगळ्यांची पार्श्वभूमी बघितली तर आमच्याकडच्या नेत्यांची म्हणजे आम्ही अपवादात्मक राहुल गांधी आणि दीपांकर भट्टाचार्य जर सोडला, दीपांकर भट्टाचार्य फार ऑनेस्ट माणूस आहे. राहुल बरोबर मी चाललेलो आहे पदयात्रेत भारत जोडो मध्ये आणि नेहमीच माझा डायलॉग आहे. त्यांच्याकडं जो उद्रेक झाला तो साधारणपणे दररोज आपण बघतो ना की पुढाऱ्यांची मुलं काय करतात. आपल्याकडे देश मोठा आहे, त्यांची फक्त 3 कोटी लोकसंख्या आहे, आमची 140 कोटी आहे. आमच्याकडे पोरं, नेत्यांचे पोरं काय करतात बघतात, त्यांच्या मनात चिड येत असेल. एवढ्या मोठ्या देशात आणि नेपाळमध्ये किंवा श्रीलंकामध्ये किंवा बांगलादेशमध्ये हे छोटे देश असल्यामुळं इथे तरुणांचे ते लक्षात येत होतं की एवढी मोठी प्रचंड दरी गरीब आणि श्रीमंताची, त्यात पुढाऱ्यांचे मुलं. आता पुढाऱ्यांच्या घरात तिथे जपानमध्ये, नेपाळमध्ये नोटा सापडल्यात. म्हणजे नोटा मोजता येत नाही, त्या पोरांनी पेटवल्या. हा जो उद्रेक आहे हा खरं म्हणजे कधी ना कधी उफाळून येतो. आमच्या देशामध्ये आणि त्यांच्या देशामध्ये एक साम्य होतं. स्वर्गाची लालूस, नरकाची भीती, 33 कोटी देव, आपलं सीतामाईचं जन्मस्थान वगैरे, असं सगळं काल्पनिक जगात दोन्ही राष्ट्र राहत होते. एवढंच नाही तर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकरांची ब्रिटिशांना विनंती होती की ठीक यांना स्वातंत्र्य देऊ नका, म्हणजे आम्हाला हा देश नेपाळच्या ताब्यात द्या, म्हणजे हिंदू राष्ट्र डिक्लेअर होईल. त्यांना फक्त हिंदू राष्ट्र डिक्लेअर करायचं होतं. आता हिंदू राष्ट्र म्हणलं तर काय होतं आपलं बघा तुम्ही, जे सरकार आली त्यांच्या मनात हिंदुत्व होतच आणि ते त्यातून सुटका होत नव्हती. म्हणजे मला वाटलं होतं की प्रचंड अति डावा आहे आणि त्यामुळे तो, परंतु ती सगळीच पिलावळ ब्राह्मणच होते, अपवाद एखाद दुसरा सोडला तर. आणि सगळा बहुजन समाज तो 2 वर्षात, म्हणजे नेपाळमध्ये तर आता अशी परिस्थिती आहे की काही नाही, मुख्य व्यवसाय त्यांचा बोलू नये पण वेश्या व्यवसाय टाईप झालेला आहे. आणि अशा वेळी जर 2 वेळच्या जेवणासाठी वेश्या व्यवसाय त्यांना करावा लागत असेल तर उद्रेक होणारच. आणि तो उद्रेक लोकांनी खूप दिवस सहन केला. माझं फक्त त्या आंदोलनामध्ये, मी तुम्हाला मगाशी बोललो, कुठलंही आपल्या देशात सुद्धा आंदोलन असलं तर जी आंदोलन आपल्याकडे झाली ती बघा तुम्ही, की हजारेंचं आंदोलन असेल किंवा त्याच्या अगोदर जयप्रकाश नारायणचं आंदोलन असेल, ज्या आंदोलनाला मीडिया उचलतो आणि ज्या आंदोलनाच्या पाठीमागे सुप्तपणे आरएसएस असतो. मी आता काल मराठ्यांच्या मोर्चाबद्दल तेच बोललो, जरांगेबद्दल तेच बोललो. जरांगेला माहितीच नाही त्याला कोण नाचवतंय. एवढासा इश्यू घेऊन, म्हणजे कुणब्यांची सर्टिफिकेट घेण्याचा इश्यू फार छोटा आहे. हेच ताकद लावली असती तर जरांगेला सगळ्या मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं. मुंबईतून हलायचंच नाही. मी जे मगाशी म्हटलं, नेहमी म्हणतो मी,
की मरणाला भ्यायचं नाही, पोलिसला भ्यायचं नाही, जेलला भ्यायचं नाही आणि हातात शस्त्र घ्यायचं नाही. महात्मा गांधीच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेले आर्टिकल 19 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे आंदोलनाचा. आणि तो जर आंदोलन केलं आपण, प्रचंड संख्या रस्त्यावर आलं, तर सरकार काहीच करू शकत. ते काय सरकार तुम्हाला एवढ्या लोकांना गोळ्या घालू शकतं का? तिथे गोळ्या घालायची वेळ कशी आली? त्यांनी पार्लमेंट जाळलं, सुप्रीम कोर्ट जाळलं. म्हणजे तिथल्या आंदोलन चांगलं उभं राहिलं. पण ही जी अतिरेकीपणा केला, त्याच्यामुळे सरकारला आंदोलनवर गोळीबार करता येतो. त्यांच्याकडे मिलिटरी आहे. ते सगळ्या त्याला आपण म्हणतो दमन मार्गाचा उपयोग त्यांना करता आला. त्यांच्याकडे म्हणे सोशल मीडियावर बंदी घातली. ती अर्धसत्य आहे. दररोज जो नंगाना श्रीमंतीचा दिसतोय आणि देश भिकारी झालेला आहे, तर दररोज खतखत आहे ना मनात. नाही, मग याच्यातून एक प्रश्न असा उभा राहतो सर, की जसं तुम्ही म्हणता की तिथे भ्रष्टाचारावर हे उद्रेक झालेला आहे. पण याच्या अगोदर आपण अशा काही गोष्टी बघतो की तिथे जातीय उद्रेक पण झालेला आहे. तर मग आता ह्या गोष्टीकडे आपण कसं बघतो? त्यांना हिंदू राष्ट्र नाही, करायचंय. नाही, त्यांचं हिंदू स्वयंसेवक संघ आहे, HSS काहीतरी संघटन आहे त्यांचं. ते RSSच्या टाईपच आहे. आणि तुम्ही आता ऐकायची हिंमत असेल तर बघा तुम्ही, आमच्या इतका विषारी म्हणजे ब्राह्मणवाद जो आहे, सगळे ब्राह्मण नाही म्हणत मी, ते इतके छलकपटी, नीच, क्रूर, विषारी विचाराचे. मी 1976 साली आपल्या देशात मांडलेली हिंमत केलेली आहे, की 1976 साली मी म्हटलं होतो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मण विचारात RSS मध्ये आहे. आणि ते सगळं खरं ठरलेलं आहे. मी तर असं म्हणेल की देशाचं दुश्मन हे जवळकर लिहिलेलं पुस्तक आहे ना, त्याला तर 100 वर्ष झाली. त्याचे मी आता 100 कॉपीज वाटणार आहे सत्य धर्माच्या दिवशी. तर ते जे म्हटले ते सगळं आता सिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मुठभर ब्राह्मण आहेत. देशामध्ये 1,00,000-2,00,000, अगदी 5-1 लाख त्यापेक्षा जास्त नाहीत. पण ते रात्रंदिवस विचार करत असतात. आणि त्यांची जी आयडियोलॉजी आमच्या ब्राह्मणवादाची, तीच आयडियोलॉजी नेपाळची आहे, की आम्ही देशाचे मालक आहोत. तुम्ही टिळक वाचा, सावरकर वाचा, गोळवलकर वाचा. आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. हीच आयडियोलॉजी तिथे पण आहे. पण तिथे उद्रेक का झाला? तर लोकसंख्या छोटी आहे. आपल्याकडे उद्रेक होत नाही, कारण आपला 140 कोटीचा देश आहे, तो 3 कोटीचा देश होता. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फार फरक नाही. आणि आमच्याकडे जे शाहजूकपणा सांगतात की नाही, आम्ही संविधानामुळे आमच्याकडे लोक बसलेले आहेत. उलट संविधानाची दररोज पायदळी हे तोडवतात आणि आम्हाला सांगतात तुम्ही संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे. यांनी जशी सत्ता हातात घेतली, सत्ता हातात घेण्यापूर्वीच नाही, कायमच बाबासाहेबांचे पुतळे जाळले, संविधानाला मानलं नाही, संविधान समितीत घुसून आरक्षणाला विरोध केला. एवढंच नाही तर संविधान हे आम्हाला कबूल नाही, कारण हे पाश्चात्यांची कॉपी आहे, आमचं संविधान मनुस्मृती आहे, असं इथपर्यंत आजही सांगतात. तर त्यांचा हा जो उन्मत्तपणा आहे, त्यांना माहिती आहे की सगळ्या संविधानिक संस्था आपल्या ताब्यात आहेत. त्यांचं तेच होतं. सगळ्या संविधानिक संस्था ताब्यात आहेत, ते नागासारखे त्याच्यावर बसलेले आहेत. आणि त्यांचं प्लॅनिंग येते. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं, टिळक गेले किंवा टिळकांच्या अगोदर सुद्धा इथे हिंदू नावाचा धर्मच नव्हता. तर काय होतं, फक्त ब्राह्मण धर्म होता, बाकी आम्ही सगळे बहुजन होतो. परंतु ब्राह्मणांनी ओळखलं की आपल्याला सत्तेवर राहायचं असेल किंवा तुम्ही हे सगळ्यांना वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पायाखाली तुडवायचं असेल, तर आपण ब्राह्मणी धर्माऐवजी हिंदू धर्म हे ठरवून झालेलं आहे. पुण्यातले ब्राह्मण, अगदी दयानंद सरस्वतीने विरोध केला की तुम्ही असं ब्राह्मण धर्म सोडू नका. पण यांनी जाणून, म्हणजे आम्ही सगळे जाणारच होतो ना रे, शिकायचीच का, आम्हाला शिकायलाच पण बंदी होती. ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा बंदी होती. ब्राह्मण पुरुष सोडून जेव्हा देश सगळा जनावर होता, त्यावेळी काय वैचारिक पातळी होती ती यांच्याकडेच होती. लोक काय म्हणतात, छत्रपती शिवाजींना सगळे ब्राह्मणच कसे घेतले? माणसं कुठे होती? अष्टप्रधान मंडळ जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध काम करत होतं, तरी महाराजांना ते ठेवावे लागले, कारण माणसंच नव्हती. तर आमची आणि नेपाळची परिस्थिती फार वेगळी नाही. आणि मी सुरुवातच सांगितलं की सावरकरांची इच्छा होती की हा देश नेपाळनी चालवावा.
मग आता मूळ मुद्दा आहे की आजचा जो उद्रेक आहे हा अनेक वर्षाचा. फक्त आता ही तरुण पिढी जागी झाली शिक्षणाने, सोशल मीडियाने. आणि सोशल मीडियाचं एक कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. आपल्या देशात पण आहे. आज आम्ही बोलतो तर तुमच्या सोशल मीडियामुळेच बोलतो, नाही तर आम्हाला कुठं बोलायला बंदीच आहे. मी 2014 नंतर 14 पूर्वी मी टीव्ही स्टार होतो. प्रत्येक डिबेटमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध बोलायला आम्हाला बोलवायचे. आता 2014 नंतर, मे 14 नंतर मोदींनी आमचं बंद केलं. एखादा जरी चुकून शब्द आम्ही बोललो तर त्याच्यावर आमच्याकडे देशभर खटले आहेत आमच्यावर. मग असंच आता मोदींनी त्यांच्या भाजपच्या लोकांना सोशल मीडियावर नेपाळच्या संदर्भात बोलायला बंदी घातली. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नेपाळमध्ये जे उघडं झालंय ते आपल्या देशात होऊ नये. कोणी असलं तर शेवटी नेपाळमधलं जो उद्रेक आहे तो, आणि नेपाळ आमचा भाऊच. कसा सांस्कृतिकदृष्ट्या भाऊ आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, वर्णव्यवस्था आहे. आणि मग ती जर पायदळी तुडवायची असेल किंवा वर्णव्यवस्थेला गाडून टाकल्याशिवाय, मी कालच पोस्ट टाकलेली आहे की वर्णव्यवस्था गाडून टाकून माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असेल तरच आमचा विकास होतो. तुम्ही धर्म तुमच्या घरात पाळा ना, हा धर्म राजकारणात येता कामा नये. तेच तिथं झालेलं आहे. आता आपण त्यांचे पंतप्रधानांची नावं जर बघितली तर जास्तीत जास्त त्यातले ब्राह्मण आहेत. दुसरी गोष्ट, ब्राह्मण का नकोत? सत्तेवरच्या ब्राह्मणांना संवेदना नाहीत. त्यांना संवेदना का नसतात? तर त्यांना माहिती आहे की आम्ही काही गुन्हा केला, तपास यंत्रणा आमची आहे, न्याय यंत्रणा आमची आहे. आता जे 18 बॉम्बस्फोट उघड झालेत ते कुणी केले? सगळे संघ परिवाराने केले. आणि तरी संघ परिवार, आम्ही तसे आज बोलले परवा ना, की हिंदू अतिरेकी असू शकत नाही. अरे तू स्वतः काय